विकेटनं हिमेश ड्राइव्ह केलंय, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचे आहेत, टिपतील झेल पण संपणार नाही फलंदाज अनिकेत, त्याचमुळे तो प्रयत्न मला असं वाटतं प्रत्येक संघाने करायला हवा. ऑन द राईज खेळलेत, मिड ऑफला बीट करून बॉल मागे, नो चान्स फॉर द फिल्डर. 3 क्षेत्ररक्षक येऊनही बॉल नाही अडू शकणार, बॉल सीमारेषा पार. सुरुवात होते चौकार. ड्राइव्ह केलंय, हवेत आहे बॉल, क्षेत्ररक्षक आहे पण पडेल कमी, बॉल सीमारेषा पार. गोलंदाजावर केले आक्रमण आणि चेंडू करतोय आकाश भ्रमण, बॉल लॉंग ऑफ सीमारेषा पार, षटकार. फलंदाज अनिकेतला आणि केलंय, फलंदाजाने उचलली जबाबदारी, स्ट्रोक खेळलाय अनिकेतने लय भारी. लगातार 2 षटकार अनिकेतच्या बॅट मधून. जय हनुमान मायको बॅक इन ऍक्शन. हेलिकॉप्टर उडवलंय, आपला फटका 440 वोल्टचा झटका, इलेक्ट्रिफाइंग सिक्सर बाय अनिकेत घरात. एकूण 50 धावा झालेल्या आहेत. चेंडू मध्ये काहीच खराबी नव्हती पण बॅकलिफचा वाप हाफ ट्रॅकर आहे आणि हाफ ट्रॅकरला थेट पाठवलंय मिडविकेट सीमारेषा पार. मैदान कुठला पण असो, नाव फक्त आपलंच चालते. अनिकेत घरात बॅक इन ऍक्शन, अनस्टॉपेबल सिक्सर. धावसंख्या 55 झालेली आहे, तिने पाहायला मिळतोय का? प्रतिकार नाही पाहायला मिळणार. षटकाराची तिकडी तोडलंय, फोडलंय, सर्वांना मागे सोडलंय अनिकेत. बॅक टू बॅक 3 सिक्सर्स. फर्स्ट इनिंग हवेत आहे, शेवट फक्त मीच करणार. शेवटी आलोय, शेवट गोड करणार आणि लगातार षटकार खेचले 4. फलंदाज अनिकेतच्या वतीनं धावांचं तुफान मैदानाच्या आतमध्ये. 66 धावा जय हनुमान मायकोपच्या, 67 धावा जय हनुमान मायकोपच्या. जिंकण्यासाठी 68 धावांची गरज. बॉल्स असतील 36. टीम जागमाता रावळे. तर ज्ञान सरांना विनंती करतो या आपल्या शुभ